SY TYBA कृषी अर्थशास्त्र आणि TYBCom रूरल मार्केटिंगच्या संदर्भात असणारा हा घटक म्हणजेच कृषी किंमत. कृषी किंमत संकल्पनेच्या संदर्भात आपण या ठिकाणी चर्चा करत आहोत. तर कृषी अर्थशास्त्राच्या संदर्भात विचार करत असताना आपल्याला शेतमालाच्या किमतीचा अभ्यास हा एक महत्त्वाचा घटक मानला जातो. कारण शेतमालाच्या किमती अनेक घटकावर परिणामकारक असतात आणि शेतमालाच्या किमतीवरच शेतमालाचे उत्पादन अवलंबून असते. शेतकऱ्याचे उत्पन्न, सर्वसामान्य लोकांच्या गरजा, राहणीमान, औद्योगिक उत्पादन या सर्व गोष्टी त्या ठिकाणी अवलंबून असतात. म्हणून शेतमालाच्या किमती ह्या वाजवी असाव्यात, मर्यादेपेक्षा जास्त नसाव्यात किंवा मर्यादेपेक्षा सुद्धा कमी नसाव्यात. तरच शेतमालाच्या किमतीचं स्पष्टीकरण करत असताना शेतमालाच्या किमतीमध्ये स्थिरता असावी, वारंवार चढ उतार असू नयेत आणि त्यामुळं शेतमालाच्या किमतीतील या बदलाचा परिणाम आपल्याला या ठिकाणी अभ्यासणं आवश्यक असल्याचं पाहायला मिळतं. सर्वसाधारणपणे पाहिलं तर सर्वसामान्य जनतेच्या राहणीमानाचा दर्जा, जीवनावश्यक गरजांची पूर्तता ही शेतमालाच्या विक्रीतूनच होत राहते. त्यामुळं शेतमालाच्या किमतीत वाढ झाली तर खऱ्या अर्थाने त्या शेतकऱ्याला योग्य दर मिळेल. पण बऱ्याच वेळेला किंमत वाढली तर मागणीत घट होते आणि किमती वाजवीपेक्षा कमी झाल्या तर बऱ्याच वेळा शेतकऱ्यांचा तोटा होतो आणि त्यामुळं त्यांना कमी नफा मिळतो आणि उत्पादनासाठी त्यावेळेला शेतकऱ्यांच्या मनात प्रेरणा राहत नाही. आजही आपण पाहतो की टोमॅटो असेल, अन्य कशा वस्तू असेल, कोथिंबीर असेल, फळभाजी असतील, अशा कुठल्याही वेळेला दर नाही आला तर त्याच्यावरती ट्रॅक्टर फिरवला, 5 एकर शेती तोट्यात गेली, 40 लाखाचं नुकसान झालं, अशा अनेक गोष्टींच्या बातम्या आपण आज नेहमी पाहतो. त्यामुळं शेतमालाच्या किमती ह्या शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून असणं योग्य असणं आवश्यक आहे आणि त्याच दृष्टिकोनातून या ठिकाणी त्याची चर्चा करणं आपल्याला आवश्यक असल्याचं दिसून येतं. आणि मग या संदर्भात शेतमाल किमतीचं महत्त्व, इम्पॉर्टन्स ऑफ ॲग्रिकल्चर, कृषी विकासामध्ये शेतमाल किमतीचं महत्त्व हे फार महत्त्वाचं आहे. शेतमाल किमती ह्या महत्त्वाची भूमिका निभावतात. कृषी क्षेत्र व राष्ट्रीय उत्पन्न यांच्यातही जवळचा संबंध आहे. त्यामुळं कृषी किमती केवळ कृषी क्षेत्रापुरत्याच मर्यादित नाहीत तर एकूण अर्थव्यवस्थेत त्या महत्त्वाची भूमिका पार पाडतात. कृषी क्षेत्रामध्ये वितरणातील वाढ, क्षेत्रीय संसाधनातील बदल आणि अर्थव्यवस्थेतील एकूण बदल याही सर्वच घटकांचा परिणाम कृषी किमतीवरती होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. देशाच्या एकूण अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर कृषी किमतीचा खालीलप्रमाणे परिणाम होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. एक, अन्नधान्य उत्पादन आणि अन्नधान्योत्तर उत्पादनातील बदल या संदर्भात शेती हा शेतमालाच्या पातळीवरती अवलंबून असणारा महत्त्वाचा घटक आहे. शेतमालाला योग्य किंमत मिळाली तरच शेतकऱ्याला योग्य उत्पन्न मिळते आणि त्याच्या अपेक्षेप्रमाणे उत्पन्न मिळाले तरच शेतकऱ्याला उत्पन्न वाढीची प्रेरणा राहते. तो शेतीमध्ये नवीन बदल करतो, नवीन तंत्र टेक्नॉलॉजी वापरतो, मार्केटचा अंदाज घेऊन उत्पादन करतो आणि शेतकऱ्याच्या राहणीमानात सुद्धा चांगल्या प्रकारचा बदल होत असल्याचं पाहायला मिळतं. म्हणजेच कृषी क्षेत्रामधील अन्नधान्यातील उत्पादनामध्ये कापूस, ताग, तेलबिया, ऊस, कॉफी, चहा या सगळ्यांचा समावेश होतो आणि या सर्वांच्या उत्पादनाच्या तुलनेत अन्नधान्याच्या मालाच्या उत्पादनात अधिक वाढ केली जाते. त्यामुळं अन्नधान्य उत्पादन करणाऱ्यावर त्याचे जास्त आणि गंभीर परिणाम होत असतात. त्यामुळं कृषी क्षेत्राचं महत्त्व हे फार असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. दुसरं आहे औद्योगिक क्षेत्रातील किमती. शेतमालाच्या किमतीवर औद्योगिक क्षेत्रातील किमतीचा सुद्धा परिणाम होतो. उदाहरणार्थ ऊसाच्या किमती वाढल्यास साखरेच्या किमती वाढतात, तेलबियाच्या किमती वाढल्यास तेलाच्या किमती वाढतात आणि हे सतत बदल होत राहतात. त्याचा परिणाम त्या उत्पादनावरती होत राहतो. ऊसाला चांगला दर आला तर साखरेची किंमत वाढते. ते सामान्य लोकांना साखर घेणं कठीण होतं. पण सर्वसामान्य शेतकरी ऊस उत्पादनाकडेच अधिक लक्ष केंद्रित करत असल्याचं पाहायला मिळतं. कारण त्याला त्या ऊसाच्या दरामध्ये योग्य दर मिळत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. पुढे बचतीतून भांडवल निर्मिती. बऱ्याच वेळेला शेतमालाच्या किमती आणि भांडवल निर्मिती यांचा अगदी जवळचा संबंध आहे. जर शेतमालाच्या किमती कमी झाल्यास शेतकऱ्याच्या हातात काहीच उत्पन्न शिल्लक राहत नाही आणि त्यामुळं त्याचा फार मोठा भाग उपभोगावरच खर्च होतो. त्यामुळे त्याची बचत कमी होते आणि तो भांडवल निर्मिती कमी होते. या उलट शेतकऱ्याला योग्य दर मिळाला, त्याला योग्य उत्पन्न मिळालं तर त्यातून काही पैशाची बचत होईल आणि तो शेतकरी आर्थिक विकासासाठी भांडवल निर्मितीसाठी प्रयत्न करेल. त्यामुळं भांडवल निर्मिती ही शेतमालाच्या किमतीतलाच एक महत्त्वाचा घटक असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं.
सरकारच्या दृष्टिकोनातून शेतमालाच्या किमती. सरकार कृषी किंमत या सरकारला रस्ते, विद्युत पुरवठा वाढवणे, संशोधन, कृषी क्षेत्रातील आधारभूत तांत्रिक बदल इत्यादीसाठी गुंतवणूक करण्याची आवश्यकता दर्शवतात आणि त्याच्यामुळंच खऱ्या अर्थाने शेतीच्या विकासाला चालना होते. परंतु बऱ्याच वेळेला सार्वजनिक आर्थिक नियंत्रण, योग्य नियोजनाचा अभाव किंवा बऱ्याच वेळेला प्रकल्पाचे सुसूत्रीकरण, मौद्रिक आणि राजकोषीय धोरणं इत्यादी सर्वांचा कृषी किमती सरकारच्या दृष्टिकोनातून फार महत्त्वाचे आहेत. कृषीच्या किमती स्थिर ठेवल्यानंतर खऱ्या अर्थाने अर्थव्यवस्थेमध्ये फारसे बदल किंवा चढउतार होत नाहीत आणि एकसारखे बदल होतात आणि त्यामुळं देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये शेतकऱ्याच्या किमती स्थिर ठेवणं आणि त्याचबरोबर ग्राहकाला, उपभोक्त्यालासुद्धा योग्य किमतीमध्ये वस्तू मिळवून देणं हे या ठिकाणी गरजेचं आहे आणि त्याच दृष्टिकोनातून सरकार तशा पद्धतीचं धोरण स्वीकारत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून विचार केला तर बऱ्याच वेळेला शेतकरी किमतीद्वारे सुद्धा त्या ठिकाणी गुंतवणूक केली जाते आणि यातूनच खऱ्या अर्थाने जर बघितलं गेलं तर शेतमालाच्या किमती शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा पाहणं आवश्यक असल्याचं आपल्याला दिसून येतं आणि या संदर्भात चर्चा केली आपण तर शेतमालाच्या किमतीच्या बाबतीत बऱ्याच वेळेला आपल्याला काही गोष्टींचा या ठिकाणी विचार करणं आवश्यक असतं आणि ह्या सगळ्यातूनच आपल्याला शेतमालाच्या किमती ह्या फार महत्त्वाच्या असल्याचे दिसून येतं आणि शेतमाल किमतीतील बदलाचा परिणाम बऱ्याच वेळेला आपल्याला शेतमाल किमतीतील चढउतारामुळे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो आणि बऱ्याच वेळेला मग कृषी पंप, जमीन विकास नियोजन या अनेक गोष्टींचा परिणाम या शेतमाल किमतीच्या संदर्भात पाहता येतो. अशा पद्धतीनं कृषी अर्थव्यवस्थेमध्ये शेती क्षेत्राच्या किमतीचं महत्त्व हे फार असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि त्या दृष्टिकोनातूनच विचार केला तर खऱ्या अर्थाने शेती क्षेत्राच्या किमती त्यांचे विक्रीयोग्य वाढावा या संदर्भात लक्ष देणं, त्यांची पूर्तता करणं आज आवश्यक असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. सर्वसाधारणपणे शेतमालाच्या किमतीचे प्रकार, टाईप्स ऑफ ॲग्रिकल्चर प्राईस, यामध्ये अल्पकालीन किमती, हंगामी किमती, वार्षिक किमती, चक्रीय किमती, दीर्घकालीन किमती, अनियमित किमती अशा अनेक प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. या ठिकाणी अल्पकालीन किमतीच्या बाबतीत विचार केला तर बऱ्याच वेळेला शेतमालिकेमध्ये अनेक सूक्ष्म बदल होत असतात. अल्पावधीमध्ये अनेक वस्तूंच्या किमतीत कमी जास्तपणा होत होतो आणि त्याचा परिणाम अन्य घटकांच्यावरती त्याचा परिणाम होतो आणि या किमतीतील बदलामुळं मागणी पुरवठ्याच्या बदलालासुद्धा परिणाम होतो. बऱ्याच वेळेला कृषी वस्तूंच्या किमती व औद्योगिक वस्तूंच्या किमती या दोन्हीमध्ये सुद्धा फार मोठा फरक कशामुळे होतो तर कृषी मालाच्या किमतीतील बदलामुळं या दोन्ही वस्तूंच्या किमतीमध्ये बदल होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. सर्वसाधारणपणे थॉम्सन या आणि फूट या कृषी तज्ज्ञांच्या मते अल्पकालीन किमतीत बदल प्रामुख्याने 3 कारणांमुळे घडून येतो. जो काही शेतमालाच्या किमतीत बदल घडून आला आहे तो बदल 3 कारणाने बदल घडून येत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. एक आहे उपभोक्त्याच्या मागणीतील तात्पुरता बदल. उपभोक्ता जो ग्राहक वर्ग आहे त्याच्या मागणीत नेहमी तात्पुरता बदल होत राहतो आणि तात्पुरत्या बदलामुळं अल्प कालावधीमध्ये शेतमालाच्या किमतीवरती त्याचा लगेच परिणाम होतो. दुसरा घटक आहे पुरवठ्याच्या शोधात समाविष्ट असलेले प्रयोग व मागणीची किंमत. बऱ्याच वेळेला पुरवठा करण्यासाठी नवीन शोध आणि त्या संदर्भात नवीन उत्पादन आणि त्या नवीन उत्पादनाच्या संदर्भात मागणीची स्थिती या सर्वच गोष्टींचा जर योग्य नियोजन झालं नाही, त्यामध्ये योग्य समन्वय साधला गेला नाही तर बऱ्याच वेळेला शेतमालाच्या किमतीमध्ये चढ उतार होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. आठवड्यातील अल्पकालीन किमतीतील बदलाचा सुद्धा परिणाम होत असल्याचा पाहायला मिळतो. आठवड्यामध्ये काही किमतीचे बदल, काही नाशवंत माल आहे, फळे, भाजीपाला, दूध या वस्तूंच्या किमती या बऱ्याच वेळेला एका आठवड्यामध्ये सतत बदलत असल्याचे पाहायला मिळतं आणि ग्रामीण भागामध्ये या भाजीपाल्याच्या किमतीच्या बाबतीत सकाळच्या किमती आणि संध्याकाळच्या किमतीमध्ये सुद्धा बऱ्याच वेळेला फरक असल्याचं आपल्याला दिसून येतं. हा आहे हंगामी किमती. दुसरा प्रकार आहे हंगामी किमती. हंगामी किमतीतील बदल हा दुसरा स्पष्ट महत्त्वाचा प्रकार आहे की बऱ्याच वेळेला वस्तूच्या किमतीमध्ये हंगामी बदल घडून येतात आणि या बदलाचा परिणाम काही वेळेला चांगल्या प्रकारे होतो, काही वेळेला वाईट परिणाम होतो. बऱ्याच वेळेला हंगामामध्ये मोठ्या प्रमाणात जर उत्पादन झालं तर त्याचा परिणाम या ठिकाणी शेतमालाच्या किमतीमध्ये बऱ्याच वेळेला मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला बदल दिसतो आणि या सर्वांचा परिणाम या ठिकाणी आपल्याला शेतमालाच्या किमतीमध्ये
जे काय बदल झाले आहेत, या सर्व बदलांच्या दृष्टिकोनातून विचार करत असताना हंगामी किमतीतील बदलाचा परिणाम हा दूरगामी असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं किंवा त्याचे परिणाम आपल्याला मोठ्या प्रमाणात जाणवतात. त्याचबरोबर भिसे या कृषी तज्ज्ञांच्या मते कृषी वस्तूच्या उत्पादनाच्या बाजारपेठेमध्ये बऱ्याच वेळेला या ठिकाणी जर आपण विचार केला तर हंगामामध्ये पुरवठ्याची प्रवृत्ती वाढते आणि पुरवठा जास्त असतो आणि त्यावेळेला वस्तूच्या किमती कमी पडतात आणि हंगाम संपल्यानंतर पुरवठा कमी होतो, मागणी वाढते आणि त्यावेळेला वस्तूचा पुरवठा कमी असल्याने मागणी जास्त असल्याने वस्तूच्या किमती वाढतात. अशा पद्धतीनं हंगामानंतर कृषी मालाच्या किमतीमध्ये फार मोठ्या प्रमाणात बदल होत असल्याचं पाहायला मिळते. विशेषतः उत्पादनाचे हंगामी स्वरूप बऱ्याच वेळेला त्या हंगामामध्ये त्या पद्धतीनं उत्पादन घेतलं जातं आणि वस्तूच्या किमतीवर त्याचा दोन मार्गांनी परिणाम होतो. बऱ्याच वेळा नाशवंत आणि कमी नाशवंत वस्तूचे उत्पादन एका विशिष्ट हंगामात होतं आणि नाशवंत वस्तू असल्यामुळे ती तात्काळ विकावी लागते आणि ती मार्केटमध्ये पाठवली जाते आणि त्यामुळे तिचा दर योग्य मिळेल याची वाट न पाहता मिळेल त्या दराला हंगामामध्ये उदाहरणार्थ फळे, दूध, काही भाजीपाला या नाशवंत वस्तू त्या वेळेला त्या हंगामात विकल्या जातात आणि त्यांच्या किमती कमी होतात. याउलट जेव्हा पुरवठा कमी असतो तेव्हा अशा कृषी किमती वाढतात. बिगर नाशवंत वस्तू, अन्नधान्य, कापूस, लोकर किंवा अन्य पदार्थ, कडधान्य असतील त्या साठवून ठेवता येतात आणि अशा साठवणुकीचा खर्चही वाढतो, परंतु त्यामुळं हंगामानंतर वाढलेल्या किमतीतून त्यांचा खर्च निघतो आणि त्यामुळं किंमत वाढताना त्या ठिकाणी हंगामामधल्या बदलाचा फायदा तो शेतकरी या नाशवंत नाहीत अशा अन्नधान्याच्या बाबतीत तो घेऊ शकतो. अशा पद्धतीनं या ठिकाणी हंगामातील शेतमालाच्या किमतीचा प्रकार हा एक महत्त्वाचा आहे आणि त्याची कृषी अर्थव्यवस्थेतल्या बदलावरती मागणीच्या पुरवठ्याच्या बदलातून किमतीवरती परिणाम होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतात. वार्षिक किमती सर्वसाधारणपणे एका वर्षाच्या काळातील किमतीतील बदल आणि त्या किमतीतील बदलास वार्षिक किमती असं म्हणतात. प्रामुख्याने बिगर नाशवंत वस्तू त्याच्याही किमतीत बदल होत असतो. वस्तूचं वार्षिक उत्पादन होतं आणि त्यामुळं त्या पिकाखालील क्षेत्र, त्या हवामान, पिकाखालील क्षेत्र आणि उत्पादन वर्षानुवर्षे तेच असतं, त्यात बदल होत नाही फारसा आणि त्यामुळं उत्पादन होत राहतं आणि बऱ्याच वेळेला जे उत्पादन आहे ते बऱ्याच वेळेला प्रतिसाद देत नाही आणि त्यामुळं वार्षिक किमतीतील बदलामुळे शेतमालाच्या किमतीतसुद्धा उत्पादनातील बदलामुळे शेतमालाच्या किमतीतसुद्धा बदल होतात आणि त्यामुळं आपल्याला या वार्षिक किमती यांचाही विचार करणं गरजेचं आहे. यानंतर सक्रिय किमती, वस्तूच्या किमती कोणत्या वेळी वस्तूच्या किमती कोणत्या वेळी चक्रीय पद्धतीनं बदलतात. किमतीतील बदल हे चक्रीय दीर्घ कालावधीमध्ये घडून येतात. तसेच ते या कालावधीच्या हंगामातसुद्धा बदल घडून येतात. तसेच कालावधीतील हंगामातले बदल याच्यावरती नियंत्रण ठेवणं, ज्या प्रमाणात किमतीत बदल होतात त्याच प्रमाणात उत्पादन बदल घडून आणणं आणि काही वेळेला योग्य हवामानाची स्थिती नसल्यामुळं त्याच्याही उत्पादनावरती परिणाम होतात. काही वेळेला पाऊस पडतो, अति पडतो, नुकसान होतं. काही वेळेला पाऊस पडत नाही, हातातली पिके जातात आणि त्यामुळं त्या हंगामामध्ये चक्रीय स्वरूपातल्या किमतीत फार मोठ्या प्रमाणात बदल होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. आजचं जर उदाहरण घेतलं तर विदर्भ, मराठवाड्यात इतका पाऊस पडला की हातामध्ये आलेलं सोयाबीनचं पीक गेलं, कापसाचं पीक गेलं आणि त्याचा तोटा झाला. बऱ्याच वेळा पश्चिम महाराष्ट्र किंवा कोकण पट्टीला पुरामुळं बऱ्याच प्रमाणात शेती गेली आणि असे दुष्परिणाम ह्या हंगामामुळे होत राहतात. दीर्घकालीन किमती, कृषी किमतीमध्ये 10 ते 15 वर्षांनी होणाऱ्या बदलास दीर्घकालीन बदल म्हणतात. हा बदल 10 ते 15 वर्षाच्या कालखंडानंतर बदलत होतो आणि त्या बदलाच्या आकडेवारीवरून तो कालखंडातले बदल आपण मोजू शकतो. चालू वर्षातील बदलानंतरच्या वर्षातील काही बदल होत नाही, त्यासाठी 10 ते 15 वर्षे या ठिकाणी वाट पाहावी लागतात. थॉमस आणि फूट या कृषी तज्ज्ञांच्या मते किमतीमध्ये व पुरवठ्यामध्ये काही अल्पगतीनं होणारा बदल तो जसा दीर्घ कालावधीमध्ये होतो येतो तसाच तो कमी नसणारा किंमत त्यासुद्धाही दीर्घकाळात वाढ किंवा घट होते. लोकसंख्या वाढीचे अभ्यास, वस्तूंच्या नवीन हंगाम, त्यामुळे होणारं विकसित नवीन तंत्र, टेक्नॉलॉजी आणि याचा सर्व परिणाम दीर्घ कालावधीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर अनियंत्रित किमतीतील हे बदला किंवा हे युद्ध सतत चालू राहतं. पूर, दुष्काळ, भूकंप, निवडणुका, मान्सून लवकर येणे, उशिरा येणे आणि त्यामुळं फार मोठ्या प्रमाणात कृषीमध्ये चक्रीय बदल घडून येतात, मागणी पुरवठ्यात बदल घडून येतात आणि त्याचा परिणाम किमतीवर होत असल्याचं पाहायला मिळतं. अशा पद्धतीने कृषी किमती त्याचं थोडक्यात प्रास्ताविक कृषी किमतीच्या प्रकार आणि
शेतमालाच्या किमतीतील प्रकार, उत्पादनाचे प्रकार या संदर्भात आपण या ठिकाणी चर्चा केलेली आहे. धन्यवाद.